अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमांतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर आढावा घेण्यात आला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। यामध्ये पोलीस तपासावरील कागदपत्रांअभावी प्रलंबित असलेली अर्थसहाय्यासाठीची तसेच न्यायालयीन प्रक्रियेतील प्रकरणांचा समावेश होता। पोलीस तपासावरील प्रकरणांना गती द्यावी, कागदपत्राअभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठी महसूल विभागाची मदत घेऊन आवश्यक ते अर्थसहाय्य देण्यासाठी विहित मुदतीत प्रक्रिया राबवावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या। जानेवारी 2026 पासून पोलीस विभागाकडून 37 प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल करून ती निकाली काढण्यात आली आहेत। तसेच पोलीस तपासावरून 14 प्रकरणे प्रलंबित असून चालू महिन्यात 5 नवीन प्रकरणाची नोंद झाली आहे। सध्या 589 प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत। जानेवारी महिन्यापासून 2 प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झाला असून 16 प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे, तर 2 प्रकरणांमधील कलमे काढून टाकण्यात आली आहेत। याशिवाय अर्थसहाय्यासाठी दाखल झालेल्या 8 प्रकरणांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली। या बैठकीला समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, पोलीस उपजिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, डॉक्टर रेश्मा पाटील, दीपा शिपूरकर आदी उपस्थित होते। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।